शिवसेना उमेदवार पहलवान चंद्रहार पाटील यांचे टेन्शन नक्कीच वाढले असणार। इथं आमदार विश्वजित कदमांनी केलेल्या भाषणाची चांगली चर्चा झाली आहे। शिवाय त्यांनी कठोर भूमिका मांडत असतानाच महाविकास आघाडीचं काम करणार असा विश्वासही दिलाय। पण तो विश्वास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना खरंच वाटतोय का? आज जे काही सांगलीत घडलं त्यावर चंद्रहार पाटलांचं नक्की काय म्हणणं आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल आणि म्हणूनच आम्ही त्यांना आज गेस्ट सेंटरला बोलवलंय, त्यांच्याशी चर्चा करूयात। चंद्रहारजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये। आज आपणही ऐकलं असेल विश्वजित कदमांचं भाषण। तुम्हाला खरंच वाटतं का त्या भाषणानंतर की काँग्रेसचे कार्यकर्ते तुमचं काम करणार आहेत? आज खऱ्या अर्थानं संपूर्ण काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी बरोबर आम्ही एकत्र आहोत हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं। गेल्या वेळेस मी आव्हान केलेलं होतं की एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुढे यावं। त्याचप्रमाणे आज जिल्ह्यातील नेते आमचे विश्वजित कदम साहेब होतेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले साहेब असतील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण या प्रमुख नेत्यांनी येऊन माझ्या उमेदवारीसाठी इथं पाठिंबा दिला। त्यामुळे माझ्या मनात कुठलीही शंका नाही की महाविकास आघाडी आमची एकत्र आहे। आपण नेत्यांबद्दल बोललात, आपल्याला काय वाटतं कार्यकर्ते? आज आपण बघितलं सगळं, कार्यकर्ते आपल्यासाठी आघाडी धर्म पाळून मतदान करतील का? अगदी 100% सर्वजण माझ्या पाठीशी राहतील। मगाशी सभा झाल्यानंतर जी प्रेस झाली त्या प्रेसमध्ये सर्व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून व मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून सर्व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या पाठीशी ठामपणे पाठीमागे उभा राहण्याचा सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे। त्यामुळे माझ्या मनात कुठलीही शंका राहील नाही, काँग्रेस आमच्याबरोबर नक्की 100% राहील। हे तर झालं काँग्रेसचं। विशाल पाटील हे आता बंडखोर झाले आहेत आणि ते तिसरे उमेदवार आहेत, तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता? काल ही सांगितलेलं होतं की ते माझ्यासमोर आव्हान म्हणून नाहीत। पूर्वी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र ज्यावेळेस तिकिटाची मागणी करत होतो त्यावेळेस आम्ही दोघांच्या वतीनं प्रयत्न करत होतो, पण ज्यावेळेस त्यांनी बंडखोरी केली, काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली, महाविकास आघाडीची गद्दारी केली, त्यावेळेस त्यांचा विषय संपलेला आहे। जवळजवळ 15 अपक्ष उमेदवार आहेत, त्या अपक्षांमध्येच ते एक आहेत। आणि मी काल सांगितल्याप्रमाणे माझ्या पुढं आज मी डबल महाराष्ट्र केसरी आहे। भाजपला कदाचित वाटलं असेल की एक पैलवान त्यांचा पुरेसा होणार नाही, म्हणून भाजपनं हा दुसरा पैलवान माझ्या पुढे खोटा पैलवान उभा केलेला आहे, पण ह्या दोघांनाही मी पुरून उरणार आहे, एवढंच मी सांगेन यावेळेस। तर तुम्हीच 2 पैलवानांबद्दल बोललात, भाजपबद्दल बोललात। भाजपचा फायदा तुमच्या दोघांमध्ये मतांचं जेव्हा विभाजन होणार त्यामुळे होणार नाही का? कालपासून ज्यावेळेस अर्ज पाठीमागे घ्यायची तारीख संपली त्यावेळीपासून मी जिल्हा पूर्ण दौऱ्यावर 2-3 तालुके जवळजवळ 2 दिवसात मी फिरून गावोगावी गेलेलो आहे। माझ्याही मनात ती शंका होती मतविभागणी होईल, पण खरोखर ह्या बंडखोरीमुळं खरं तर भाजपची जी काही लोक नाराज लोक होती ती आज आमच्याबरोबर महाविकास आघाडीबरोबर आली। खरं तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विशाल पाटील पुढे आलेस तर खरोखर ती लोक पुढे आली नसती, पण आज माझ्या उमेदवारीमुळं भाजपचे अनेक नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते आमच्या महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायला लागलेत, कारण त्या उमेदवाराची त्यांना विशाल पाटलांची उमेदवारी नको होती। त्यामुळे ह्याचा कुठलाही तोटा आमच्या महाविकास आघाडीला होणार नाही। तुम्ही ज्या पक्षात प्रवेश केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत, तिथे आवाज कोणाचा असं विचारलं जातं, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आवाज करू नका असा थेट इशारा आज विश्वजित कदमांनी दिला, काय म्हणाल? असं काही ते जाहीररित्या पक्षाचं कुठल्याही नाव घेऊन बोललेले नाहीत, मी व्यवस्थित ते ऐकलेलं आहे सगळं। आत्ता लोकसभा चालू आहे, विधानसभेच्या वेळेस महाविकास आघाडीची काय धोरणं ठरतील ते ज्या त्यावेळेस जे ते वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्या बाबतीमध्ये। चंद्रहारजी, खूप खूप धन्यवाद, आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत। निवडणुकीसाठी प्रचारासाठी